माझं नाव सोमनाथ नामदेव मनगडे असून मी लोहगावचा राहणार असून तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर आहे। तसंच मी पारंपरिक अगोदर शेती करत होतो त्यावेळेस युरियाची एक गोणी आणली। माझी जमीनमध्ये असल्यानंतर डोक्यावर न्यावं लागत होती। हे नॅनो युरिया आल्यापासून आता डोक्यावर न्यायचा तर विषय संपला। चिंचोलीला गेल्यावर आणल्यावर एक आणली तरी खिशात बॉटल बी टाकून गेली तरी फवारणी होऊ शकते, अशी बरीचशी सुधारणा झाली। या नॅनो युरियापासून मी गव्हावर फवारला त्यावेळेस गहू इतला जोमात युरागार असून फुटवे गिटवे फुटून उत्पन्नाची बी फार वाढ झाली, पाण्याची बी माझं ठिबक असून बचत बी झाली। असे बरेचसे कामं सुविधा झाली। पारंपरिक पद्धतपासून मी पूर्ण पिकं घेतो, मक्का, गहू, बाजरी, कांदा, अद्रक, मिरची, सगळ्या पिकाला या नॅनो युरियाचा चांगलाच हे भेटतो आणि वजगीज आणि याचं बी बरेचसे कमी होऊन जातं। माझी जमीन आतमध्ये असून तिथे गाडी बैल ट्रॅक्टर वगैरे जात नव्हतं, त्यावेळेस लय परेशानी होत होती, डोक्यावर न्यावं लागत होतं। हे नॅनो युरिया निघल्यापासून डोक्यावर न्यायचा तर विषय संपला, पण खिशात जरी टाकून नेलं तरी काम होतं। खिशात नेलं, पंप नेला, सोबत सोडून दिलं, फवारणी केली तरी फार उत्तम पद्धतीनं शेती होऊ राहिली। त्याच्यानंतर कोणत्याही पिकाला फवारलं तरी काहीच अडचण नाही। मका, गहू, कांदासुद्धा त्यानं एकदम चांगला राहतो, चांगला भरतो। त्याच्यात एक फायदा होतो, याचा कोणती बी जर फवारणी घेतली आपण पिकासाठी, कीटकनाशक घ्या, कोणती बुरशीनाशक घ्या, त्याच्यामध्ये जरी टाकलं तरी फायदा होतो। डबल रोजंदारी बी लागत नाही। नाही तर पूर्वी युरियाची गोणी एक टाकाला 200 ते 150 रुपये खर्च येत होता, तो खर्च वाचूनसुद्धा याला पंपात फवारणीत जरी टाकलं तरी व्यवस्थितशीर काम होतं, कमी खर्चात होतं, कमी वेळात होतं। अशा बऱ्याचशा सुधारणा झाल्या या नॅनो युरियापासून। आता DAPची थैली आणायची तर ती 1500 ते 1600 2000पर्यंत आणून हे 600 रुपयाचं जरी आणलं तर त्याच्या डबल उत्पन्न देऊन कमी खर्चातसुद्धा होतं। पंपानं आपण जरी कीटकनाशक कोणताही जर फवारत असलो त्याच्यात जरी टाकलं तरी उत्तम फायदा मिळतो। हे कमी दरात चांगली शेती होती बा। तर DAPची आणि युरियाची गोणी आणल्यापेक्षा हे कमी खर्चात बॉटल जरी आणली आणि सोडली तरी त्याच्यापेक्षा डबल फायदा देऊन युरियाची किंवा DAPची बॉटल दोन्ही बॉटल मिळायला लागल्या। आणि सगळ्या शेतकऱ्याला एक आव्हान करतो मी की ते एवढं वज व्हायला पडता बैलगाडी नेणं, आणणं, मळ्यात डोक्यावर नेणं, त्याच्यापेक्षा 2 बॉटल जरी खिशात नेल्या तरी त्याच्यापेक्षा डबल फायदा होतो। हे सगळ्या शेतकऱ्यांना जाणून घ्या आणि याच्या मागं व्यवस्थितशीर काम करा।